बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिघावासियांची। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती दिघावासियांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे। 2 दिवसात इमारत रिकामी करण्याची नोटीस त्यांना मिळाली आहे। त्यामुळे आता रहिवाशांनी आपल्या साहित्याची आवराआवर करायला सुरुवात केली आहे। अनधिकृत बांधकामांच्या यादीत असलेल्या पांडुरंग, मोरेश्वर, भगत आणि कमलाकर या 4 इमारतींमधील रहिवाशांना आपली घरे रिकामी करावी लागणार आहेत। या प्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती, पण सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे। त्यामुळे रहिवाशांनी आपलं साहित्य भरायला आता सुरुवात केली आहे। आणि बेघर होणाऱ्या दिघ्यातल्या रहिवाशांशी बातचीत केलेली आहे आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलने। दिघ्यामधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी आता कोर्टाने दिघावाशांची याचिका फेटाळल्यामुळे 2 दिवसांमध्ये त्यांना आपली इमारत खाली करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत। त्यामुळे लोकांनी आता आपले जे सामान आहे ते पॅक करायला सुरुवात केलेली आहे। दिघ्यामधील जे रहिवाशी आहेत त्यांनी आपलं सामान पॅक करायला सुरुवात केलेली आहे। ते 4 सोसायटी आहेत, मोरेश्वर सोसायटी, भगत सोसायटी, पांडुरंग आणि कमलाकर सोसायटी, अशा 4 सोसायट्यांना 2 दिवसांमध्ये आपली इमारत खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे या लोकांवरती आता भर पावसामध्ये रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे। आपल्याबरोबर उत्तेकर परिवार, आपण त्यांच्याशी बोलूया। काय बोला, तुम्ही जी याचिका केली होती कोर्टामध्ये, काय कोर्टाने तुम्हाला सांगितलं आणि आज तुमच्यावर काय वेळ आलेली आहे? त्याने 2 दिवसात आम्हाला हे खाली करायला सांगितलेलं आहे। 31 मेचं त्याने हे दिलं होतं। तर आता 2 दिवस सांगितल्यामुळे आमची आता सर्व ही भराभर चाललेली आहे, कारण आम्हाला जावंच लागणार आहे। आता आम्हाला दुसरा काय पर्याय राहिला नाही। आणि आता पावसाळ्याचे दिवस आले होते, इतर ठिकाणी रूम मिळणं पण मुश्किल आहे। बऱ्याच अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे। तथापि सरकारने याचा काहीतरी विचार करून आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। कुठं भाड्याने रूम वगैरे बघितली, कुठं काय नाही? आता रूमची हे चालू आहे रूमचं बघणं, पण अद्याप कुठं मिळाली नाही। किती परिवार होत्या रस्त्यावर आज वेळ येणार आहे बाहेर पूर्ण इमारत सोडण्याची? आपल्याबरोबर या ठिकाणी जे बाजूला राहणारे जाधव म्हणून आहेत ते सुद्धा या परिवाराला मदत करण्यासाठी आलेले आहेत। आज त्यांच्याही वेळ आलेली आहे। काय बोल, 2 दिवसामध्ये तुम्हाला रूम खाली करावी लागणार आहे? आज आम्ही 4 दिवस झालं रूम भाड्यानं बघतोय, कुठेही रूम भाड्यानं मिळत नाही आहे। आमचं लहान मुलं आहे, ती मुलांना शाळेचं ॲडमिशन तर इथंच घेतलेलं आहे, दुसरीकडे ॲडमिशन तर आता भेटत नाही आहे। एकतर पावसाळा आला, ॲडमिशन भेटत नाही आहे। आता आम्ही हा सराजम भरतोय, भरून आता दुसरा म्हणजे पर्याय नाही, एक तर गावी पाठवायचं आणि गावीच हे करायचं। ती गावीसुद्धा पावसाच्या जीवावरची शेती आहे, त्याच्यामुळं आम्ही अक्षरशः या ठिकाणी बँकेचे कर्ज काढले, मिसेसचे आमचे जे काय दागिने होते ते दागिने विकले, हात उसने पैसे घेतले आणि ते या रूमसाठी आम्ही खर्च केले। आता ते हप्तेसुद्धा भागणार नाही आहेत। भाड्याने कुठं रूम बघितली तरी त्या ठिकाणी भाडं देऊन आम्हाला खायलासुद्धा अन्न मिळणार नाही, अशी अवस्था झाली। त्याच्यामुळं आमच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे। यासाठी शासनाने काहीतरी आमचा विचार करावा आणि त्याच्यातून आम्हाला थोडा दिलासा द्यावा, अशी एवढीच आमची मागणी आहे। एकीकडे तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे, मग दुसरीकडे ज्या लोकांना अनधिकृत बांधकाम केलं, राजकीय नेते असतील, इथले बिल्डर असतील, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। त्यामुळे तुम्ही मागणी करताय त्यांना अटक करण्यात यावी, मोठी कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर? नाही, कसं आहे, ज्यांनी बांधकाम केले ते लोक तर इथं नाहीच आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तेही भेटत नाही आहेत। मात्र आता चौकशी करायची त्यांनी शासनाने किंवा कोर्टाने त्यांच्यावरती काय करायचं ते त्यांनी करावं। पण हे आम्ही जे गोरगरीब आहे, गोरगरिबांना कशासाठी मारलं जातं याच्यामध्ये, हे त्यांनी करू नये। आम्हाला कोणता तरी दिलासा द्यावा, आमच्या लहान मुलांच्याकडे पाहावं त्यांनी, कारण दुसरीकडे कुठं ॲडमिशन मिळणार नाही आहे। या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे, तर इथून जर दुसरीकडे कुठं जायचं म्हणलं तर शाळेचं मुलांचं नुकसान होणार आहे। दुसरी गोष्ट, आमच्या जीवनावरती त्याचा एवढा मोठा परिणाम होणार आहे की आम्ही नीट जगूही शकणार नाही आहे पुढं, अशी अवस्था आहे। या 4 सोसायटीमध्ये जे लोक राहतात, कोणी रिक्षा चालवतंय, कोणी पतपेढीमध्ये काम करतंय, काय बोला तुम्ही कुठे काम करताय, काय तिथे जे लोक राहतात या 4 बिल्डिंगमध्ये, कशा प्रकारे काय त्यांची वेतन आहे किंवा त्यांचा काय पगार आहे? अशी लोक आहेत की त्यांना 8,000 पगार आहे आणि इथलं भाडं आहे की 12,000, कमवणार किती आणि भाडं किती भरणार? आणि घरात एक माणूस फक्त कमवणार आहे आणि 10 माणसं खाणारी आहेत।
तर तो कसा घर चालवणार आणि घर कसं घेणार? जर घर गेलं तर घर कुठून आणणार होतं? आता घर घ्यायचे ते ऐपत नसणार आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की काय करून आमचं काही पॉलिसी काढून आमचे घर पुनर्वसन करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, ही नम्र विनंती आहे. आपण पाहिलं असेल की ही जी दिघावासियांची अवस्था आहे, कारण आता तोंडावरती पावसाळा आलेला आहे, या लोकांना आपलं घर सोडून जावं लागते. सरकारने 2015पर्यंतच्या अनधिकृत ज्या इमारती आहेत त्या रेग्युलराईज करण्याचं या ठिकाणी निर्णय घेतला होता, मात्र त्याचं योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन न झाल्यामुळे अखेर कोर्टाने याचिका फेटाळून लावलेल्या आहेत आणि 2 दिवसामध्ये या लोकांना आपली घरं सोडण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये दिघावासियांवरती आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे. कॅमेरामॅन निकस पांडेसह विनायक पाटील, APP माझा, नवी मुंबई.